मुलींना मोफत शिक्षण आहे काय खरंच? मग कोणत्या कोर्सना आहे, महाराष्ट्रात दिलं जाते का, हे अनेक प्रश्न आहेत. काहीतरी म्हणतात मिळतच नाही. आता मुलींना मोफत शिक्षण आहे तर ऑब्व्हियसली आहे, तर कोणत्या कोणत्या कोर्सेस? मग भले तुम्ही इंजिनिअरिंगला चला, मेडिकलला चला, फार्मसी चला, किंवा उरलेले कुठले पण कोर्सेस 12वी नंतर जे कोर्स करणार आहेत ते फ्री आहेत. पूर्णपणे फ्री आहेत का? नाही. म्हणजे काय, थोडी फीची तिथं कंडिशन आहे. कोणती फी? ट्युशन फी. ट्युशन फी असते ती 0, ह्यात काय वादच नाही. म्हणजे तुमची जी टोटल फी असते ना, त्याच्या 90% फी ही ट्युशन फी असते. म्हणजे ती पूर्णपणे माफ झाली. काही 5 ते 10% फी असते ती डेव्हलपमेंट फी, ती भरावी लागते. तर ती फी किती येते? नॉर्मली 10,000पासून 20,000पर्यंत असते. पण काही भिकारी कॉलेज मागच्या वर्षी चालू झाले, त्यांनी आयडिया काय केली? सरकार ट्युशन फी माफ करायला, मग काय करा, पालकाला काहीतरी पालकाकडनं वसूल करायलाच पाहिजे फी, असं त्या भिकारी कॉलेजांची म्हणणं. मग त्यांनी काय केलं? ट्युशन फी काय केली? माफ होत्या होत्या. डेव्हलपमेंट फी 10-20,000 होती ना, ती 50-60,000 केली. म्हणजे सरकारकडनं पण लाखभर रुपये घ्यायचे आणि पालकाकडनं पण 50-60,000 घ्यायचे. पण ती क्वचित काही किरकोळच कॉलेजेस आहेत, पण मॅक्सिमम कॉलेज 90% फी मुलींची माफ होते. हा, त्यातनं तुम्ही समजा डोनेशन देऊन घेतलं, मॅनेजमेंट सीट घेतली, किंवा तुमचा इन्कम 8 लाखांच्या वर आहे, तर तुमची फी माफ होणार नाही आहे. पण 90% जे विद्यार्थिनी असतील मुली, त्यांची फी माफ आहे. त्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा, फार्मसी करा, फी लागणार नाहीये. किरकोळ 10% फी लागेल, आणि जी भिकारी कॉलेज आहेत ती काहीतरी फी घेतील. त्यामुळे सरकारचं आभारच मानलं पाहिजे. 2-1 वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने ही मोफत सवलत चालू केली.